दानवे यांचे भाऊ. तर मित्रांनो या ठिकाणी कुठेतरी मी निवडून आलो आहे आणि तू पडला आहे आणि राजा सत्ता किमान आपल्या घरात आहे अशा पद्धतीने या ठिकाणी निवडणूक लढवला आहे. खऱ्या या जालना लोकसभामध्ये आतापर्यंत निवडणूक झालीच नाही. श्रद्धे बाळासाहेबांनी ज्यावेळेस ओबीसी समाजाला या ठिकाणी खऱ्या अर्थाने निवडणूक होणार आहे. येणाऱ्या 13 तारखेला माझं या ठिकाणी माझं नम्रपणे विनंती आहे येणाऱ्या 13 तारखेला गॅस सिलेंडर सर्वसाधारण लावून आपण मला मोठ्या मताने निवडून द्या अशी तुम्हा सर्वांना अपेक्षा ठेवतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय मल्हार, जय शिवराय. तसेच या ठिकाणी जालना लोकसभा के इलेक्शन होने जा रहे हैं. आदरणीय हमारे नेता प्रकाश आंबेडकर साहब, उम्मीदवार बगले मामा, महाराष्ट्र के नेता अमित भुईगढ़ साहब और महिला अध्यक्ष हमारे शहर अध्यक्ष औरंगाबाद के. मैं आज आप लोगों को ये बताता हूँ कि हिंदुस्तान के अंदर जातिवाद शक्ति जो है वो अनेक प्रश्नों को आगे करती है. दलित समाज हो, मुस्लिम समाज हो, ओबीसी समाज हो, धनगर समाज हो, उनको डावलने का काम करती है. और जातिवाद शक्ति कहती है कि हम संविधान को बदल देंगे और सामान्य नागरिक कायदा लाएंगे. और आपको मालूम होना चाहिए कि जातिवाद शक्ति को अगर महाराष्ट्र और हिंदुस्तान में अगर कोई रोक सकता है वो है हमारे नेता प्रकाश आंबेडकर साहब. प्रकाश आंबेडकर साहब एक ऐसे नेता है महाराष्ट्र और पूरे देश में. जब तक के प्रकाश आंबेडकर साहब महाराष्ट्र और देश में है, ये जातिवाद शक्ति में दम नहीं है संविधान बदलने के लिए. मैं बोलता हूँ सामान्य नागरिक कायदा भी आएगा नहीं. और हम सबको मिलकर महाराष्ट्र के अंदर ज्यादा से ज्यादा सीटें जिता कर देना है और प्रकाश आंबेडकर साहब के हाथ मजबूत करना है. और प्रकाश आंबेडकर साहब एक ऐसे शख्स है जो सब समाज के लिए लड़ते हैं. मुस्लिम समाज की बात ले लो आप, हुजूर पैगंबर के बारे में अगर कोई बात होती है तो बिल पेश करते हैं कि कड़क कानून बनाओ, कड़क उनको शिक्षा होनी चाहिए. 5% आरक्षण मुस्लिम समाज को मिलना चाहिए. उन्होंने पूरे बाबे में मार निकाला था. दूसरी बात जरांगे पाटिल साहब जो धरने में बैठे हैं उनके बाद भी जाकर मराठा समाज को भी 5% आरक्षण मिलना चाहिए. तो हमारे नेता एक ऐसे नेता है कि सब समाज को साथ में लेके चलते हैं, सब समाज को न्याय दिलाने की बात करते हैं और सब समाज को न्याय दिला के रहेंगे. भारी अक्सर मैं समझता हूँ कि मुझे मामला भी छुटकारा चाहिए और मुझे तो प्रकाश आंबेडकर साहब छुटकारा ऐसा वो देखेगा. और औरंगाबाद शहर में बहुत अच्छा वातावरण है. प्रकाश आंबेडकर साहब ने मुझ पर विश्वास किया, मुझे जिम्मेदारी दी. मैं उनका सिपाही बनके प्रकाश आंबेडकर साहब के साथ लोकसभा में जाके जातिवाद शक्ति को कोई भी बिल अगर लाते हैं तो उसको रोकने का काम करेंगे. एक शेर के साथ मैं जगह देता हूँ, हयात लेके चलो, हयात लेके चलो, कायनात लेके चलो. चलो तो सारे महाराष्ट्र और हिंदुस्तान के लोग प्रकाश आंबेडकर साहब को साथ लेके चलो, प्रकाश आंबेडकर साहब को साथ लेके चलो. जय हिंद, जय भारत, अल्लाह हाफिज, जय हिंद. यानंतर ज्यांची आपण मार्गदर्शनाची आतुरतेने वाट पाहतो अशा साहेबांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी संबोधित करावं. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा आदरणीय बाळासाहेब. माहिती जास्त आता माहिती जास्त मोरंबी तालुका वकील महासंघामार्फत त्यांनी माझा सत्कार केला आणि त्यातल्या सत्कार मी स्वीकारला असं मी या ठिकाणी जाहीर करतो.
आहे का जाऊ चालू आहे औरंगाबाद मतदारसंघातील उमेदवार अफसर खान यांनी आपल्या समोर आता मनोगत व्यक्त केले आणि जालना मतदारसंघातील उमेदवार प्रभाकरजी बखले यांनी सुद्धा आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. एक धनगर समाजाचा एक मुस्लिम समाज मराठवाड्याभर आपण नजर फिरवली. बीजेपीचे उमेदवार असतील, महायुतीचे उमेदवार असतील किंवा महाविकास आघाडीचे युतीचे उमेदवार असतील, हे नुसते एकाच समाजाचे आहेत असं नाही. तुम्ही नातेवाईकाचे उमेदवार आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. उस्मानाबाद मध्ये तीच परिस्थिती. बीड मध्ये फक्त वेगळेपणा आपल्याला दिसतोय. नांदेडमध्ये सुद्धा आपल्याला तोच दिसतोय. परभणीमध्ये सुद्धा आपल्याला तेच दिसतंय. आपल्याला जालन्यामध्ये सुद्धा तेच दिसतंय अशी असणारी परिस्थिती आहे. कदाचित खरेदी नसते तर पुन्हा औरंगाबाद मध्ये सुद्धा नात्या गोत्याचं राजकारण असतं अशी परिस्थिती आहे. आणि आपण सगळेजण मराठवाड्याचा विकास झाला नाही मग ठणात बोलतो. विकास होणार कसा? सत्ता डाव्या हातात आहे काय आणि सत्ता उजव्या हातात आहे काय? ती घरातच आहे. सत्ता घरातच येत असल्यामुळे लोकांचा विकास साधून लोकांचे प्रश्न सोडून सत्ता थोडी मिळवायची आहे. एकच गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे राजकीय पक्ष, काँग्रेस पक्ष असेल, NCP असेल, भारतीय जनता पक्ष असेल किंवा उभाटा असेल, शिवसेना उद्धव ठाकरेंची, यांचे नेते ताब्यात घ्यायचे. यांचे नेते ताब्यात घेतलं की आपला एक चुलत भाऊ आणि दुसरा एक मामे भाऊ, या दोघांना उभं करायचं, त्यांना जे पाहिजे ते द्यायचं आणि आपली सत्ता अबाधित ठेवायची अशी परिस्थिती आहे. विकास होणार कुठून? मराठवाड्याचा विकास होणार त्याला विकासातून संघर्ष आणि संघर्षातून सत्ता, तर मग विकास होईल. हा घराणेशाहीचा चाललेला भाग आहे असं त्या ठिकाणी मानतो. आणि ही घराणेशाही आहे ती सर्व पक्ष चालवायला लागले अशी परिस्थिती. वंचित बहुजन असा एक पक्ष आहे की ज्यांनी घराणेशाहीच्या एकाही माणसाला उमेदवारी दिलेली नाही. फकीराला फंडाची गरज लागतच नाही. आम्हाला सरळ लोकशाहीचं सार्वत्रिकरण करायचं. पक्षाच्या हातामध्ये उमेदवारी देणं आहे. ती उमेदवारी आपण दिली. आता लोकांनी ठरवायचं आहे की सत्ता घराणेशाहीच्या हातामध्ये द्यायचं आहे की सर्वसामान्य लढणाऱ्या कार्यकर्त्याच्या हातामध्ये द्यायचं आहे. आपण सांग. या सगळ्या पक्षाने गरीब मराठ्याला उमेदवारी दिली नाही. जरांगे मराठ्याच्या बाजूने उभा राहिला, मान्य मराठी ओबीसी त्यांच्या विरोधात आहे, पण गरीब मराठ्याच्या बाजून जरांगेच्या बाजूने गरीब मराठा उभा राहिला त्याला तुम्ही उमेदवारी दिली नाही. शेवटी परभणीच्या असणारे गेला हवामान
त्यांनी म्हटलं मी उभा राहिले तर वंचितवरतीच उभा राहिले, नाही तर आजवर उभा राहणार नाही. बीडमध्ये सुद्धा एका गरीब वर्गाला आपण उमेदवार, एका गरीब वर्गाला आपण असं वासू घे यांना असं उमेदवार. मला म्हटलं प्रवासात फार चांगले लोक आहेत, 2-2, 10-10, 15-15, 20-20 कोटी खर्च करतील. म्हटलं यांच्यापासून मी 10 हात लांब असतो, यांच्यापासून मी 10 हात लांब असतो. कारण यांनी हे 10 कोटी 20 कोटी कुठून कमवले कोणाला माहिती. यांचा 10 कोटी 20 कोटीचा पैसा असतात कोण, दारूचा असतात की इथला असणारा गांजाचा असतात कोणाला माहिती. त्याच्यापेक्षा आपलं नातं आपण असणाऱ्या सामान्य माणसाची, सामान्य कार्यकर्त्याशी ठेवलं पाहिजे. सामान्य कार्यकर्त्याकडून त्या ठिकाणी जिंकतो. आज परिस्थिती एवढी वाईट झालेली आहे की मी जाणलेला असावे तेच जाणण्याला ऐकवणार आहे. इथे पत्रकाराची व्यथा आहे आणि तो अपेक्षा ही करतोय की हा देश आता ड्रग्सनी पूर्णपणे भरलेला आहे. आपल्याला माहित असेल मध्यंतरी 18,000 कोटीचा ड्रग्स, 18,000 कोटीचा असणारा ड्रग्स हे पोटभरच्या बंदरामध्ये लागलं. काय सांगितलं की आम्ही एका अफगाण माणसाला पकडलं. त्या अफगाण माणसाची शोध ज्यावेळेस घेतली तर त्यावेळेस तो असायला भीक मागणारा अफगाण होता. अशी परिस्थिती, रस्त्यावर भीक मागणारा अफगाण उचलला आणि त्याला आरोपी केला, अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून तो पत्रकार व्यथित आहे आणि असं म्हणतोय की याचा जर छडा लावला नाही तर त्याने असं एका मंत्र्याला धमकी दिलेली आहे की तुझ्या घरासमोर 4 तारखेच्या अगोदर मी आत्महत्या करेन. मित्रो, दहा वर्ष आपण मोदीनंतर हा काहीतरी बदल करेल. पण दुर्दैवाने आपण असणारा मोदीचं गुजरात मधलं कार्य, मुख्यमंत्र्यांचं कार्य आपण बघितलं नाही. त्या गुजरातच्या कार्यामध्ये सुद्धा कत्तलीशिवाय दुसरं आपल्याला काही दिसलं नाही. मुख्यमंत्री असताना सुद्धा कत्तलीच झाल्या आणि इथे बसल्यानंतर अधिक कत्तली झाल्या अशी परिस्थिती. आह्लाद झालं, अनेक मुसलमानांना मारण्यात आलं. सगळ्यात भयानक म्हणजे मणिपूरमध्ये कुकी नावाची असणारी एक ट्रायबल जमात आहे आणि मैती नावाची दुसरी एक ट्रायबल जमात. या दोघांमध्ये भांडण लावली. या दोघांनी भांडण लावल्यानंतर ती परिस्थिती अशी बेकाबू झाली आहे की आता अमित शहा मोदी त्या भागामध्ये प्रचाराला गेले नाही. आसाममध्ये गेलेत का तुम्ही बघा, मणिपूरमध्ये गेलेत का बघा, नागालँडमध्ये गेलेत का तुम्ही बघा, तर अजिबात गेलेले नाही. कारण तिथला असणारा समूह अतिरेकी झाला. मिलिटरीने जे कमवलं होतं ते अतिरेकीपणा संपवला होता. या दंगलीनंतर पुन्हा अतिरेकीपणा वाढलाय आणि ते म्हटले बेट्यावर तुम्ही दोघं या आणि तुम्हाला उडवल्याशिवाय राहणार नाही. आणि मिलिटरीने सांगितलं तुम्ही कृपा करून येऊ नका, खाली जाऊन जे काही करायचं असेल ते करा, आम्ही पुन्हा शांतता आणतो, अशी असणारी परिस्थिती आहे. माझं म्हणणं आहे या ठिकाणी की हे सरकार जेवढ्यात लवकरात लवकर जाईल तेवढं अधिक चालेल. आपण सगळे शेतकरी दिल्लीमधल्या शेतकऱ्यांचा एक ज्वलंत प्रश्न. ते काय म्हणतात की जो हमी भाव आहे तुम्ही दरवर्षी जाहीर करता, फार चांगला. तेही संविधानात तरतूद नसती तर कदाचित त्यांनी केली नसती. संविधानामध्ये शेतकऱ्यांसाठी काय भाव असला पाहिजे हा प्रत्येक जून महिन्यामध्ये
शासनाला बंधनकारक आहे जाहीर करण्याचं, मग तो भाव जाहीर होतो, त्याची अंमलबजावणी होत नाही. आणि म्हणून तो शेतकरी असं म्हणत होता की ही अंमलबजावणी करण्यासाठी आपण असणारा जे हमी भाव आहे तो अंमल करण्यासाठी तुम्ही कायदा करा आणि जो कोणी व्यापारी त्याचं उल्लंघन करेल त्याला सजा झाली पाहिजे अशा कायद्यामध्ये तरतूद करा. 1 वर्ष तो शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलन करत राहिला. त्याला खलिस्तान म्हणून असणारा स्टॅम्प मारला आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आम्ही शास्त्राला असं विचारतो की ठीक आहे तो खलिस्तानवादी आहे, मान्य आहे, मला चला, पण एक सांगा की त्या शेतकऱ्यांची जी मागणी होती ती कायदेशीर आहे की नाही. की हमी भाव तुम्ही जाहीर करताय, तो हमी भावाप्रमाणे व्यापाऱ्यांनी खरेदी केलं पाहिजे, म्हणून कायदा झाला पाहिजे. ही मागणी त्यांची न्याय आहे की नाही, ही मागणी त्यांची न्याय आहे की नाही. न्याय असेल तर मग कायदा का केला नाही तेवढं सांगा. कायदा केला नाही याच्यासाठी की भारतीय जनता पक्ष हा व्यापाऱ्यांचा पक्ष आहे, हा काही शेतकऱ्यांचा पक्ष नाही. हा व्यापाऱ्यांचा पक्ष आहे. तेव्हा व्यापाऱ्याला भाव स्वस्तामध्ये मिळाला पाहिजे, शेतातला माल स्वस्तामध्ये मिळाला पाहिजे, तो हमी भावापेक्षा कमी भावामध्ये मिळाला पाहिजे. आणि म्हणून आपण असताना पाहतो. मी औरंगाबादकरांच्या असणाऱ्या मतदारांना आवाहन करतोय की उद्या ज्या दोघांना आपण निवडून द्या, येणारं कुठलंही सरकार असू द्या, त्याच्या छाताड्यावरती बसून हा हमी भावाचा कायदा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. आपण बाहेर आंदोलन करतो. आता आपल्याला सभागृहात आंदोलन करण्यासाठी माणसं पाठवली पाहिजे. खरी लढाई आटली आहे. बाहेर आपण मोर्चे काढतो, आंदोलन काढतो, धर्म काढतो, निवेदन देतो, सगळं करतो, पण ते काय म्हणतात कायदा त्या सभागृहात होतो, तिथे कुठे आहात तुम्ही. आणि मग ज्या ज्या शेतकऱ्याला हमी भावाचा कायदा पाहिजे, हमी भावाचा कायदा पाहिजे असं ज्यांना वाटतंय त्यांनी औरंगाबादच्या जालन्याच्या उमेदवाराला लोकसभेमध्ये पाठवून द्या आणि 4 महिन्याच्या आतमध्ये तो कायदा झाला नाही तर तुम्ही असं बघून. मला मगाशी असताना धनगर समाजाची मंडळी आली. फार चांगलं वाक्य त्यांनी वापरलं की आम्ही आता आमच्यासाठी लढणार. या असं म्हणाले की आम्ही आता आमच्यासाठी लढणार आहोत. मी इथल्या असणाऱ्या शेतकऱ्यांना असताना विचारतोय तुम्ही आता आपल्यासाठी लढणार आहात का हे पहिल्यांदा सांगा. तुम्ही म्हणा शरद पवार शेतकऱ्यांचा नेता, तो शेतकऱ्यांचा नेता नाही, तो कारखानदाराचा नेता, एवढं लक्षात घ्या. तो जर शेतकऱ्यांचा नेता असता तर पेट्रोल आणि डिझेलमध्ये 20% इथेनॉल मिक्स करण्याचं शासनाने परवानगी दिली आहे. इथेनॉल ही मळीपासून निर्माण होते. मळी आपण बघत असेल की वाया जाते, त्या मळीतून असणारा इथेनॉल झाला आणि 20% पेट्रोल आणि डिझेलमध्ये मिक्स करायला सुरुवात केली तर ऊसाचा दर, FRCचा जो दर आहे तो 100 रुपये टनामागे वाढल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे कोणीही शेतकऱ्याची नीती आहेत असं मी मानत नाही. शेतकऱ्यांची नीती फक्त 2च झाले, एक महात्मा फुले आणि दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तिसरा नेता इथं नाही. जाकर साहेब होते याची मला जाणीव आहे, शेतकऱ्यांसाठी लढत होते, पण स्पीकरच्या पदावरती बसल्यानंतर त्यांनी कधीही त्या कृषी मंत्र्याला आडवा तेडवा हाताने घेतलेला हा मी पाहिलेला नाही. मी सत्तेवर बसल्यानंतर आडवा तेडवा हाताने घेणार नसेल तर सत्तेवरती कशाला बसतात. आणि म्हणून मी तो माणसं मी जेव्हा पारखतो
त्यावेळेस तो सत्तेवरती बसल्यानंतर नेमकं काय करतो. बाहेर लय जण मुंबईतात, मोर्चे काढतात, आंदोलन करतात, सगळं करतात, पण खुर्ची आल्यानंतर काय करतो. ज्याच्यासाठी मोर्चे काढले त्या माणसाला न्याय देतो की न देतो हे बघणं त्याच्यातलं महत्वाचं आहे. न्याय दिला तर त्याच्यामधली माणुसकी आहे, न्याय दिला नाही तर यांनी फक्त त्याचा वापर केला सत्ता मिळवण्यासाठी, अशी असणारी परिस्थिती. आता मोदींनी सुद्धा धर्म सत्ता वापरण्यासाठीच केला. किती जणांचे लग्न झालं हात वरती करा. लागायचं नाही, अजिबात लागायचं नाही. चांगली गोष्ट. पत्रिका निघाल्या का तुमच्या? निघाले ना. त्या पत्रिकेवरती शुभ मुहूर्त असं लिहिलं होतं की नाही? पाळला न पाळला हा वेगळा भाग. या शुभ मुहूर्तावरती असणारं या दोघांचं लग्न पार पडणार आहे असं वाक्य होतं की नव्हतं? होतं. कशासाठी होतं? तर श्रद्धेसाठी. एक दोन कुटुंब एकत्र येऊन नवीन संसार सुरुवात करतात आहेत. ते करत असताना शुभ मुहूर्तावरती व्हावं, शुभ वेळी व्हावं ही एक माणसाची भावना असून त्या ठिकाणी मानतो. ती वेळ पाळल्या जाते का असं मला जर विचारलं तर 99% ती पाळल्या जात नाही. पण त्याची ती श्रद्धा, त्याची ती असणारी श्रद्धा. आता मोदी सुद्धा अयोध्येतलं मंदिर उद्घाटन करायला त्यांनी एक तारीख ठरवली आणि सांगितलं की आम्ही शंकराचार्याच्या हातून जे असणारं उद्घाटन करू. शंकराचार्य असं म्हटले की तुम्ही ज्या महिन्यात करताय त्या महिन्यामध्ये एकही शुभ दिवस नाही आहे. 10 दिवस 12 दिवसानंतर करा, शुभ दिवस आहे त्या दिवशी आपण उद्घाटन करू. आता सांगणारं कोणतं? शंकराचार्य. म्हणजे जसं मुसलमानातला असणारा मौली असतो तशा रीतीने हिंदू धर्मातला हा सगळ्यात मोठा माणूस. आता ऐकलं पाहिजे होतं की नाही ऐकलं पाहिजे होतं? शेवटी शंकराचार्य थोडी पंतप्रधान होणार आहे, पंतप्रधानासाठी उमेदवार म्हणून उभा राहणार आहे. त्याची एक भावना, श्रद्धा त्याची. पण एकाची नाही, 7 पैकी 6 जण. ते मेजॉरिटीचं तरी ऐकायला पाहिजे होतं. 10 दिवसांनी पुढे गेला असतं काय फरक पडला असता? काहीच फरक पडला नसतं. पण तारीख आम्ही काढली की आम्ही ठरवलेलं आहे आणि तुम्हाला यावंच लागेल. ते असं म्हटलं की तुम्ही तारीख काढली, तुम्ही सगळे तुम्ही करा, आम्ही येत नाही, आम्ही इकडनंच तुम्हाला आशीर्वाद देतो. मला एक सांगा, ही जर न ऐकण्याची जी वृत्ती आहे त्याला तुम्ही काय म्हणता? न ऐकण्याची जी वृत्ती आहे त्याला आपण काय म्हणतो? काय म्हणतो? आडमुठलेपणा. अजून एक चांगलं नाव आहे हेकेखोर. हेकेखोर. आता तुमच्या घरातला एक माणूस जो हेकेखोर असेल त्याला प्रमुख करता का नाही करत? एकत्र घर दुबकलं. आता हा हेकेखोर आहे की नाही? भारतीय जनता पक्ष हेकेखोर आहे की नाही? पक्ष मोदी हेकेखोर आहे की नाही? आता त्याची भाषा काय सुरुवात झाली आहे की काँग्रेस पक्ष देश तोडायला निघालाय. अरे काँग्रेस 10 वर्ष सत्तेवरती नव्हता, अजून 50 वर्ष सत्तेवरती येईल की नाही याची गॅरंटी नाही. चोराच्या मनामध्ये चांदणं जसं म्हणतात नाही का, तशा रीतीने मोदीने आखलेला प्लॅन की या देशाला तोडायचं आहे ते त्याच्या पोटात राहिलं नाही, त्याच्या ओटावरती निघून गेलं. त्याला माहिती आहे की मी हेकेखोर आहे, माझं आता यापुढे चालेल की न चालेल. नाही चाललं तर फुटेल. ते फुटलं तर कोणावरती खापर फोडायचं? काँग्रेसवरती फोडा. अरे पंतप्रधान तू आहेस का? पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे.
त्याच्यावर खापर त्याच्यावरती फुटेल, ते काँग्रेसवरती कसं फुटेल? पण काँग्रेसवाले एवढे गर्भगळीत झालेले आहेत. सोनिया गांधी असेल, राहुल गांधी असेल, खरगे असेल, इन्क्वायरी चालली की न चालली? बरोबर आहे. आता तुम्हाला असणारं पोलिसांनी पकडलं तर तुमची भाषा काय असते? पोलिसाबरोबर भाषा काय असते? भाषा काय असते? साहेब काहीतरी घेऊन सोडून दे. बरोबर आहे. आता ह्यांची भाषा मोदींबरोबर तीच आहे, या तिघांची भाषा तीच आहे, नवीन काहीच नाही आहे. आणि म्हणून आपण बघत असाल की मनमोहन सिंगांचं भाषण की ज्याच्यामध्ये मनमोहन सिंग असं म्हणाले की या देशामधला पहिला हक्क कोणाचा असेल तर महिलांचा, त्याच्यानंतर कोणाचा असेल तर एसटीचा आहे, त्याच्यानंतर कोणाचा असेल तर एससीचा आहे, त्याच्यानंतर कोणाचा असेल तर ओबीसीचा आहे, आणि त्याच्यानंतर कोणाचा असेल तर ते म्हटले मुसलमानांचा. मोदींनी तेवढंच एक वाक्य घेतलं आणि गावभर दिंडोरा पिटवायला लागला की मनमोहन सिंग असं म्हणाले की या देशाच्या संपत्तीवरती असणारा हिस्सा हा मुसलमानांचाच आहे. आणि वाजवला की न वाजवला? ज्यावेळेस मनमोहन सिंगाचं अख्खं भाषण बाहेर पडलं त्यावेळेस मोदी पुन्हा आपला बिळात शिरला आणि गप्प बसायला लागला, अशी परिस्थिती आहे. पण हे जे भित्र भागूबाई यांची भाषा काय होती? इंदिरा गांधी असते तर तिने मोदीला चॅलेंज दिलं असतं, हे मोठ्या राज किल्ल्यावरती ये आणि मी तुला ऐकवते काय भाषा नाही ते. तिने मोदी हा शब्द वापरला नसता, मोदी हा शब्द वापरला असता. त्याला हा खोटं बोललाय, तिच्या तावडीत सापडलेला आहे. तर आपल्या तावडीत कोणी सापडल्यानंतर आपण तर त्याच्याशी इज्जती मागत नाही, त्याला घालून पाडून त्या भाषेमध्ये आपण बोलतो. त्याच्यावर तिने तीच भाषा वापरली असती. पण या इन्क्वायरी खालच्या लोकांची भाषा काय आहे? नाही, आम्ही असं नरेंद्र मोदींना भेटणार, नरेंद्र मोदींना मनमोहन सिंगांचं भाषण काय आहे ते आम्ही ऐकवणार आणि त्यांना म्हणणार की आता तुम्ही ऐका आणि दुरुस्त व्हा. अरे ज्यावेळेस भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी यांचे कपडे फाडण्याची तुम्हाला संधी मिळालेली आहे, त्यांना लोकांसमोर हा घोटाळा म्हणून असणारा संबोधण्याची संधी आली, त्यावेळेस तुम्ही असणारा संधी सोडताय, त्यावेळेस तुम्ही असणारा संधी सोडताय. तुम्ही भांडणार काय मोदीशी? गर्भगळीत तर तुम्ही आताच झालेला आहात आणि गर्भगळीत झालेला माणूस लढतो थोडी, तो लाचार असतो. हे लाचार लोक आहेत हे आपण असं लक्षात घेतलं. आणि म्हणून मित्रो, माझं आव्हान आपल्या सगळ्यांना आहे या ठिकाणी, आणि विशेष करून इथल्या असणाऱ्या मुसलमानांना आव्हान आहे की काँग्रेसची असणारी एक ॲडव्हर्टिजमेंट होती, भारतीय जनता पक्ष जेवढे दागी आहेत त्यांना आपल्या पक्षामध्ये घेत होते आणि पक्षामध्ये आल्यानंतर ते असणारे साफसुथरे झाले म्हणून असणार त्यांनी वॉशिंग मशीन दिली, भारतीय जनता पक्षाची वॉशिंग मशीन. तो धुवून निघाला की साफ झाला असं त्या ठिकाणी म्हणत होते. धुवून निघाला की साफ झाला असं म्हणत होते. मी आता असताना काँग्रेसवाल्यांना विचारतो की तुम्ही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार घेतले, शिवसेनेने सुद्धा असताना भारतीय जनता पक्षाचे उमेदवार घेतलेले उभे केलेले आहेत. तो धर्मवाद्याचा निरपेक्षवादी कधी झाला? धर्मवादी माणूस हा सेक्युलरवादी कधी झाला? निधर्मवादी कधी झाला? याचा आम्हाला सांगा. कुठली वॉशिंग मशीन आहे ती सांगा. आम्ही भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं वॉशिंग करून घेतो आणि तो सेक्युलर होत जाईल आणि पुन्हा भांडण करण्याची गरज नाही. आणि म्हणून मी जाता जाता आपल्या सगळ्यांना आवाहन करणार आहे या ठिकाणी की हे राज्य जरी दाखवत असलं की आम्ही हिंदूंचं राज्य आहोत,
पण सगळ्यात मोठा त्रास कोणाला झाला असेल तर इथल्या हिंदूंना झाला. मुसलमानांना झाला, मी नाही असं नाही म्हणत. जैनांना झाला नाही असं म्हणत नाही. ख्रिश्चनांना झाला नाही असं म्हणत नाही. पण त्यांच्यापेक्षा जास्ती त्रास हा हिंदूंना झाला हे आपण लक्षात घ्या. काँग्रेसवाल्यांनी आम्हाला असताना बाहेर का हकललं, त्यांच्या आघाडीमध्ये का घेतलं नाही. तर मी त्यांना असताना म्हणालो होतो की यांनी राज्यसभेमध्ये उत्तर दिलेलं आहे, या सरकारने उत्तर दिलं 4 महिन्या अगोदर की 17 लाख हिंदू कुटुंब की ज्यांची संपत्ती 50 कोटीच्या वरती आहे यांनी भारताचं नागरिकत्व सोडलं आणि परदेशी निघली. म्हटलं आपल्याला एवढंच शोधायचं आहे की यांना ईडीची धमकी आली होती का, नोटीस आल्या होत्या का, आणि आपली बेआबरू होईल, आपण आपल्या बापदादाने कमवलेली इज्जत ही संपणार आहे आणि म्हणून हा असताना देश सोडून गेला का. हा म्हटलं आपण असताना लोकांना विचारू की हे दाखवत असताना आम्ही हिंदू राष्ट्र करायला निघालोय, पण ही दुसऱ्या बाजूला या देशामधला जो हिंदू नागरिक आहे तो असुरक्षित आहे आणि तो आपलं नागरिकत्व सोडून बाहेर चाललेला आहे. हा जो दुगलपणा जो आहे हा दुगलपणा आपण लोकांसमोर आणला तर लोकांच्या लक्षात येईल आणि यांना पुन्हा संधी देणार नाही. यांनी प्रकाशराव ऐकणार नाही. आपल्या व्यासपीठावरनं हे प्रश्न मांडत बसतील, बोलत बसतील. आणि म्हणून आपण बघत असाल की राजीव गांधीच्या ह्याच्यामध्ये जाहीरपणे सांगितलं प्रकाशराव फक्त 5 मिनिटं, आणि मी म्हटलं 5 मिनिटामध्ये माझी कला काय आहे ती मी तुम्हाला दाखवतो. आणि त्या इलेक्ट्रल बॉन्डमधला एक मुद्दा घेतला आणि सांगितलं की या कंपनीचे फक्त यावर्षी 218 कोटी प्रॉफिट झालेला आहे आणि त्यांनी 1300 कोटीचे बॉन्ड विकत घेतलेले आहेत. राहुल गांधी जरा सभागृहामध्ये विचारा की या कंपनीकडे 1000 कोटी आले कुठून, एवढंच फक्त विचारा. मित्रो, त्यांना असं वाटलं हे काही काबूमध्ये राहणार नाही, तेव्हा ह्यांना 2 जागा द्या म्हणजे हे काही थांबणार नाही. मी त्यांचे असताना आभार मानतो की त्यांनी आज आम्हाला असताना बाहेर काढलं, आम्ही स्वतंत्रपणे उभं राहिलो. पण महाराष्ट्रातले वंचित बहुजन आघाडी ही आज सगळ्यात विरोधी पक्षात उभी राहिलेली आहे अशी असणारी परिस्थिती आहे. त्यांनी वेगळं काढल्यामुळे आम्हाला असताना कुटुंबाचं राजकारण संपवता आलं आणि कार्यकर्त्याचं राजकारण या ठिकाणी सुरुवात करण्यात आली. मी जसं म्हणालो की नांदेडमध्ये जे आहे लिंगायत समाजाचा उमेदवार आम्ही उभा केला. परभणीमध्ये असणारा गरीब मराठा आम्ही असताना उभा केला. जालन्यामध्ये असणारा ज्याला म्हणता येईल आपल्याला की धनगर समाजाचा उभा केला. मेहकरमध्ये जे आहे माळी समाजाचा असणारा उमेदवार उभा केला. माढामध्ये असणारा मेहकर समाजाचा उमेदवार उभा केला. सातारामध्ये रिटायर झालेले सोल्जर आहे त्या रिटायर्ड सोल्जरला असताना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली. उमेदवारीचं सार्वत्रिकरण आम्ही असताना केलं आहे. हे सार्वत्रिकरण सगळ्याच राजकीय पक्षाने स्वीकारलं पाहिजे आणि ते स्वीकारायला लावणं हे आपल्या हातामध्ये आहे हे असताना लक्षात घ्या. आणि हे स्वीकारायला लावायचं असेल तर आपल्या हातामध्ये जालना आणि औरंगाबाद आहे. या जालना आणि औरंगाबाद मतदारसंघामध्ये औरंगाबादमध्ये मुस्लिम समाजाचा उमेदवार आहे. या दोन्ही उमेदवारांची निशाणी गॅस सिलेंडर आहे. तेव्हा गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून इथल्या राजकीय पक्षांना कुटुंबशाहीपेक्षा कार्यकर्ताशाही झालं पाहिजे यासाठी विजय करा ही अपेक्षा बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत. या ठिकाणी साहेबांनी आपल्याला सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे. जिल्हा कमिटी औरंगाबाद, तालुका कमिटी फुलंब्री, सर्व कार्यकर्त्यांचे वतीने साहेबांचे हार्दिक आभार.